संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे कासोडी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक असं स्वागत। आम्ही या अन्नदानाचं काम 7 ते 8 वर्षापासून करत आहेत। ह्या सोहळ्यातील जे लोक पुढे चालतात की त्यांना दिंडीचे खाण्यापिण्याची सोय काही व्यवस्था नसते, त्या लोकांसाठी आम्ही हा अन्नदान सोहळा 7 ते 8 वर्षापासून चालू केलेला आहे। भाजी, भाकरी, चटणी आणि बुंदी हे आपलं गावरान जेवण या लोकांना खूप आवडतं आणि त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही भाजी, भाकरी आणि बुंदी आणि भात असं आपलं घरगुती जेवण ठेवलेलं आहे। या जेवणाला खूप मोठा प्रतिसाद मिळाला। वारकरी लोक दरवर्षी या जेवणाचा आनंद घेण्यासाठी हमखास येतात। त्यामुळं आम्हाला या गावाच्या तर्फे महेंद्र काकडे यांच्या जागेमध्ये जवळजवळ आम्ही 50-60 लोक मिळून हा सर्वजण एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत असतो। तर या ठिकाणी पोलीस अधिकारी असतील, ग्रामीण आरोग्य सेवक असतील, परत अंगणवाडी सेविका असतील, ह्या सर्व लोकांना ह्या जेवणाची महावितरणची सेवा देणारे लोक असतील, हे एक प्रकारचं चांगलं काम करतात। पालखी सोहळ्यामध्ये त्यांचं योगदान भरपूर असतं। त्यामुळं त्या सर्व लोकांचं आम्ही जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करतो। कमीत कमी 300 ते 400 लोक हे अधिकारी लोक इथे जेवून जातात। गावातली मंडळी असतात, वारकरी असतात, या सर्वांना आम्ही जेवण देतो। तसंच या वारकरी सोहळ्याचा सर्व जे सहभागी झालेत आणि या वारकरी सोहळ्यासाठी जे पायी जातात त्यांना आम्ही कासोडी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो। मी माणिकराम भाऊ गायकवाड, बुलेश्वर प्रासादिक दिंडी कासोडी 45 नंबर आहे। आम्ही दिंडीचे उपाध्यक्ष आहे। आम्ही आमच्या गावातून देऊ ते पंढरपूर पायीवारी करतो आणि आमचे मित्रपरिवार महेंद्र काका चेअरमन हे दिंडीची सेवा करतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडीची सेवा करतात। गावरान वांग्याची भाजी, बाजरीची भाकर, ठेचा, सर्व पदार्थ इथं बुंदी, सर्व पदार्थ आवडीने जेवण घालतात। कारण काल एकादशी असते ना, आज बारस असते, त्याच्यामुळं लोकांना जेवणाची सोय सकाळी 10 वाजल्यापासून करतात। त्यांचं असं म्हणणं आहे, होय हो आया वारकरी पाये पाये पंढरी, हे वारकरी देऊपासून पायी चालत जातात। त्याच्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की आपण वारकरीची काही ना काहीतरी सेवा करावा। त्यांचं मित्रपरिवार, त्यांचं हॉटेल आहे इथं, मित्रपरिवार आहे ना, सगळ्याला आनंदाने जेवण करतात। संध्याकाळी सुप्रियाताई साठे यांची दिंडी इथे उतरती, मग संध्याकाळी 8 ते रात्री जेवण होतोपर्यंत लोकांना जेवण पुरवतात आणि उद्याच्या वाटचालीच्या यवत कमी असतात ना, संध्याकाळी पालखी जाते, तर सगळ्यांना शुभेच्छा देतात आणि उद्या आमची पालखी निघतात, तर त्या पालखीलासुद्धा हे इथं येऊन शुभेच्छा देऊन आम्ही पंढरीच्या वाटचाल करतो। तुकाराम महाराजाची 347वी वारी आहे आणि आम्ही सर्व वारकरी पांडुरंगाला भेटीसाठी जातो। देहूपासून निघालं ना की पंढरपूरपर्यंत नामाचा गजर करीत आम्ही पंढरपूरपर्यंत जातो आणि सर्व भाविकांना आणि सगळ्याला परमेश्वरांनी पाऊस पाणी शुभेच्छा देवो आणि पाऊस पाणी व्यवस्थित पडो आणि सर्व वारकरी आनंदाने पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी जाण्याची विनंती करतो। मी उद्धव ठोंबरे, कासुर्डी सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आमच्या या महेंद्र आखाडे मित्रमंडळातर्फे यावर्षी अस्सल मराठमोळी जेवणाचा आम्ही इथे आमच्या फाट्यावरती कार्यक्रम ठेवत असतो। वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, बुंदी आणि ठेचा मिरचीचा ठेचा हे आमचे पदार्थ असतात। हे इथं लोक आवडीने येतात।